आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बरं झालं सावली तू आलीस. मी येणारच होते तुझ्याकडे, कारण आता आपल्याला 1 नाही 2 नाही 3 नाही 7 गाण्यांचं रेकॉर्डिंगचं काम आलंय. तेव्हा आता तुला तयारी जोरदार करायला लागणार आहे. तयार आहेस ना? मी का करू रेकॉर्डिंग? का म्हणजे दिलेला शब्द विसरलीस? शब्द पाळण्याची जबाबदारी फक्त माझ्या एकटीची नाही आहे ना. काय म्हणालीस? सांगते, मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तारा मॅडमसाठी आयुष्यभर गाणं गाईन. त्या बदल्यात तुम्ही सुद्धा मला शब्द दिला होता की तुम्ही माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्याल. माझा शब्द पाळण्यासाठी मी जगाच्या विरोधात गेले, पण तुम्ही तुमचा शब्द नाही पाळला. म्हणून तुमची एक परवानगी घ्यायला मला इथे यावं लागला. कसली परवानगी? तुम्ही तुमचा शब्द मोडलात, म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला दिलेल्या शब्दाला आता मानतील नाही. आता मी माझा आवाज स्वतःसाठी कुठेही वापरू शकते. आणि आता मला तारा मॅडमसाठी गाण्याची गरज नाहीये. हो ना माई? सावली, पुढच्या 24 तासात मी माझ्या आवाजाविषयी निर्णय घेणार आहे, कारण माझ्या कुटुंबाचं आयुष्य यावर अवलंबून आहे. येते मी. सावली माझ्यासोबत असं वागू शकते याचा विचार सुद्धा केला नव्हता मी. हे काय करून बसले मी माझ्याच हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये. सावलीने खरंच तिचा आवाज जग जाहीर केला तर? तुला काय वाटतं? तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस? याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. डिस्कशन फायनल आहे ना? हो, मग काही. वाह, काय ग अमृता, सारंग कुठे? या. सावकाश या. बसा. म्हणजे आता हे सगळे आपल्यासोबत जेवायला बसणार? वहिनी, ऐश्वर्या थांब ना जरा. हे आपले गेस्ट आहेत. आपल्या सारंगनी त्यांना आपल्या घरी बोलवलंय ना, आणि मेंढळ्यांच्या घरात आपण कधीही आपल्या पाहुण्यांचा अपमान करत नाही. त्यांचा आदरात इतकेच करतो. हो ना? हीच शिकवण आहे ना आपल्याला. शिवाय आपला सारंग जेव्हा त्यांच्या घरी गेला होता तेव्हा त्यांनी छान पाहुणचार केला होता. आपल्या सारंगचा काळजी घेतली होती त्याची. घेतली होती ना सारंग? बसा. उद्या सकाळी लिखताय ना तुम्ही? काय सगदेव, तुला तर माहिती ना ड्रायव्हर कोण आहे. उद्या तुम्हाला गाडी सोडू दे. तू कुठे चालला? खूप गर्दी झाली, बसायला जागा नाही. आणि तसंही मी डिनर क्लायंट बरोबर केलाय. राजकुमार. अरे प्लीज सेट. राजकुमार, या बसा. बस. विठुराया, खरंच मला सगळ्यांना
इथे जास्त दिवस थांबवून ठेवता नाही येणार. तूच काहीतरी मार्ग दाखव. ऐश्वर्या मॅडम इथे अशा बाजूला येऊन का उभे राहिलात? हे घ्या ऐश्वर्या मॅम, तुमच्या पैशांची बॅग. मोजून घ्या, पैसे अगदी व्यवस्थित. नंतर मोजते. हे कोण आहेत? यांना तर बघितलंय मी. ऐश्वर्या मॅडम, हे तुम्ही कॅश मागितली होती ते. पैसे कुठे आहेत? जरा सॉरी पण चूक तुझी आहे. उद्यापासून कामावर येऊ नकोस. तुला तुझं कमिशन मिळालं. अरे अगदी वेळेत. गुड. असाच इमानदार राहिलास आणि कुठे काही नाही बोललास तर तुझी काळजी मी घेईन. घाबरू नकोस. घाबरण्याचा तर प्रश्नच येत नाही मॅडम. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे सांगाल हे बंद करणे के लिए रेडी आहे. म्हणजे उद्या जर जीव द्यायची वेळ आली तर जीव देणार ना तू? काय बोलतायत मॅडम तुम्ही? इफ यू डोंट माइंड एक प्रश्न विचारू? बोल. तुम्ही ही पैशांची बॅग पुन्हा का मागितली? दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. निघ. ये भी ठीक आहे. चला येतो. तुम्हाला काही मदत हवी आहे का? काही गरज नाही आहे. तुझं काम करायचं. माझ्या कामात लुडबुड नाही करायची. सारंग, सावली, चल सामान घे. एक मिनिट. कुठे चल? सामान घे. काय चाललंय? तू तुझं काम कर, माझ्या कामात लुडबुड करू नकोस प्लीज. चल. सामान घे. काय वहिनी, तुमचे कान चांगले आहेत ना? म्हणजे काय आहे, वय झालं ना की नीट ऐकू येत नाही ना. इडियट. आज तू माझ्या खोलीत झोपणार आहेस. काय? हो. पण तिलोत्तमा मॅडम. एका रात्रीचा प्रश्न आहे सावली, कोणाला काही नाही समजणार. चल सामान घे. सारंग सर, पण आपण दोघं असं एकाच खोलीत. तुझ्या घरी पण आपण झोपलो होतो ना, तसं झोपूयात. सावली वहिनी, घाबरू नका. तुम्हाला काय करणार नाही. आमचे सारंग दादा सभ्य आहेत, जेंटलमॅन आहेत, मर्यादा पुरुष आहेत.